आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठाचे उकडीचे मऊ लुसलुशीत मोदक कसे करायचे। तुम्ही पाहू शकता हे मोदक मऊ लुसलुशीत होतात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात। चला तर मग सारण बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 3 वाटी नारळाचा चव, 1.5 वाटी किसलेला गूळ, 1 चमचा खसखस, पाव चमचा वेलची पूड, 1 वाटी खवा, आवडीनुसार काजू बदाम, जायफळ। पहिला आपण सारण बनवूया। सारणासाठी गॅसवर कढई ठेवून 1 चमचा तूप घालून नारळाचा चव घालायचा। नारळाचा चव 2 मिनिटे चांगला परतून घ्यायचा। 2 मिनिटांनी त्यामध्ये 1 वाटी खवा घालायचा। खवासुद्धा चांगला एखाद मिनिटभर परतून घ्यायचा। नंतर त्यामध्ये 1.5 वाटी गूळ घालायचा। गूळसुद्धा पूर्ण विरघळेपर्यंत चांगला परतून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता गूळ पूर्ण विरघळला आहे। आता दुसऱ्या पॅनमध्ये खसखस कोरडी भाजून घ्यायची। भाजलेली खसखस सारणावर टाकून घ्यायची। त्याच पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून काजू बदामसुद्धा हलकेसे परतून घ्यायचे आणि सारणामध्ये घालून घ्यायचं। पाव चमचा वेलची पूड घालायची। थोडीशी जायफळ किसून घालायची। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं। मोदकासाठी आपलं सारण तयार झालं आहे। आता मोदकाचं पीठ मळून घेऊया। त्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं। चवीनुसार मीठ घालायचं। थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यायचं। तेल टाकून परत पीठ मळून घ्यायचं। पीठ मळून झालेलं आहे। आता हे पीठ 5 मिनिटं झाकून ठेवायचं। 5 मिनिटांनी लगेच मोदक करायला घ्यायचं आहे। कारण मळलेलं पीठ जर जास्त वेळ ठेवलं तर पीठ पातळ होतं आणि मोदकाचा आकारही बदलतो। त्याच्या कळ्या पाडता येत नाहीत। पिठातील एक छोटा गोळा घेऊन तूप लावून पारी लाटून घ्यायची। पारी जास्त जाडही लाटायची नाही किंवा जास्त पातळही लाटायची नाही। लाटलेल्या पारीवर 1 चमचा सारण घालून मोदक अशा पद्धतीने त्याच्या साईडच्या कडा बंद करून घ्यायच्या। छान मोदक तयार झाला आहे। तरी सर्व मोदक अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता सर्व मोदक बनवून झालेले आहेत। आता गॅसवर मोदक पात्रात पाणी उकळायला ठेवायचं। मोदकाच्या प्लेटला सर्व बाजूंनी तूप लावून घ्यायचं। नंतर तयार केलेले सर्व मोदक ठेवून घ्यायचं। पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर 15 मिनिट मीडियम गॅसवर चांगलं वाफवून घ्यायचं। 15 मिनिटांनी गॅस बंद करायचा। तुम्ही पाहू शकता मोदक चांगले तयार झाले आहेत। आता हे मोदक एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने सारण तयार करून केलेले हे मोदक बनवून बघा।